तर पुण्यामध्ये ड्रग्सचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावरून राजकारण सुरू झालं नसतं तर नवल होतं। ड्रग्सवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवरती तुटून पडलेले आहेत। ठाकरे गट आणि शिंदे गटानं एकमेकांना चॅलेंज दिलेलं आहे। पुण्यातले ड्रग्समुळे पुणे बदनाम होतंय आणि त्यावरून राजकारणही जोरात होतंय। पुण्यातल्या L3 हॉटेलमधल्या ड्रग्सचा व्हिडिओ समोर येताच विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। सांस्कृतिक नगरी म्हणून पुण्याची ओळख आहे। आता पुण्याची ओळख बदलण्याचं काम त्या निमित्तानं शासनाच्या माध्यमातून चालू आहे। याकडे शासनाने सुद्धा गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि तसं लक्ष द्यावं आणि अशा प्रकारच्या ड्रग्सच्या बाबतीत घटना महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने घडणार नाही या दृष्टीनं शासनाने पावलं उचलणं अतिशय गरजेचं आहे। पुण्यातल्या ड्रग्सचा हा व्हिडिओ उत्पादन शुल्क विभागाची अब्रू चव्हाट्यावर आणणारा आहे असं म्हणत ठाकरे गटानं हल्लाबोल केलाय। उत्पादन खात्याच्या अब्रूवरून ठाकरे गट आणि उत्पादन शुल्क मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे। त्या पुण्यातले आजचे ड्रग्सचे व्हिडिओ बघितल्यास हे लक्षात येतं की एक्साईज खात्याची अख्खी अब्रू चव्हाट्यावर आलेली आहे। शंभूराजी, आता तुम्ही कुणावर अब्रू नुकसानीचे दावे ठोकणार आहात? त्यांनी काय बोलावं, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावं, अशी काय अवस्था नाही। मी एवढं स्पष्टपणानं उत्तर दिलेलं आहे की आम्ही याच्या बाबतीत कडक कारवाई केलेल्या आहेत, इथून पुढे सुद्धा कडक कारवाई करतोय। आता असा प्रकार घडल्यानंतर शेवटी प्रत्येकाला ज्याला जशा पद्धतीनं बोलायचं तशा पद्धतीने ते बोलू शकतात। संजय राऊतांनी ड्रग्सवरून सुरू असलेल्या आरोपांमध्ये एक पाऊल आणखी पुढे टाकलंय। राऊत म्हणताय सरकार ड्रग्सवरच चालतंय। त्याच ड्रग्सच्या पैशातून सध्याच्या सरकारचे खिसे भरले जात आहेत। वारंवार हे आम्ही आरोप नाही केले, आम्ही पुरावे दिलेले आहेत। यांना पाठिंबा देणारे, यांना पाठबळ देणारे पोलीस प्रशासन, आमदार आणि खासदार हे कोणत्या पक्षाचे आहेत हे समोर आलेलं आहे। या सगळ्या प्रकरणात चंद्रकांत पाटलांनी गाडी वेगळ्याच वळणावर नेली आहे। ड्रग्सवर बोलताना चंद्रकांत पाटलांनी एका दगडात 2 पक्षी मारलेत। पालकमंत्री असतानाही अगदी ह्या प्रकारच्या पण आहे, पण ज्याच्याबद्दल सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत। घडल्या आहेत तर मला आठवत नाही, तुम्हालाही आठवत नाहीत, घडल्याच नाही असा दावा करता येत नाही ना। सध्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत। पुण्याच्या पालक पाटलांची खतखत पुन्हा समोर आली आहे। ड्रग्सवरून तापलेल्या तव्यावर जो तो आपली पोळी भाजून घेतोय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।